नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण मीन राशीतील गोचर शनीची 12ही राशीच्या लोकांना फळे पाहतोय। मी मागील व्हिडिओमध्ये मेष राशीबद्दल बोललोय, आता मी वृषभ राशीबद्दल बोलणार आहे। ज्या 4 भाग्यवान राशी आहेत त्यामध्ये वृषभ राशी आहे, लक्षात घ्या। त्यामुळे 4 राशीमधली वृषभ राशी भाग्यवान असणार आहे। या लोकांना हे शनीचं गोचर अतिशय जोरदार आणि शुभफळ देत जाणार आहे। त्यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात चांगला काळ असणार आहे। चला मग पाहूया या राशीबद्दल सविस्तर गोचरची काय फळे मिळतील मी सविस्तर सांगणार आहे। 29 मार्च 2025 ते 2 जून 2027 पर्यंत वृषभ राशीच्या लोकांना हा शनी 11वा म्हणजे राशीच्या लाभ स्थानातून जाणार आहे। आपल्याला माहीतच आहे की चंद्र राशीला गोचरीने शनी 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो, तेव्हा तो अतिशय जोरदार शुभफलदायी ठरतो। त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना हा आता शनी मोठे लाभ करून देणार हे नक्की आहे। हा शनी भाग्यशनी दशमेश होऊन लाभ स्थानात येत असल्याने या काळात या लोकांना नानाविध लाभ होतील, यात काही शंका नाही। भाग्याची साथ मिळेल, केलेल्या कर्मातून मोठा लाभ होईल, म्हणजे नशीब आणि कर्म याच्या जोरावर त्यांना आता मोठे लाभ होणार आहेत, आर्थिक लाभ होतील। सगळ्यात बाबतीत नानाविध लाभ ह्या लोकांना होणार आहे। यांच्या सर्व इच्छापेक्षा आता पूर्ण शनी करणार आहे। राजयोगकारक वृषभ लग्नाला किंवा वृषभ राशीला शनी राजयोगकारक आहे, कारण तो भाग्यशनी दशमेश आहे। असा हा राजयोगकारक शनी वृषभ राशीच्या लाभस्थानातून जात असल्याने जून 2027 पर्यंत काळ ह्या लोकांना आर्थिक बाबतीत उत्तम जाणार आहे। एखादी मोठी इच्छापेक्षा या काळात या लोकांची पूर्ण होईल। आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील, उत्पन्नाच्या साधनामध्ये वाढ होईल, नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचा आलेख उंचावत जाईल, कष्टाच्या मानाने मोठं यश आणि पैसा मिळेल। काही लोकांना प्रमोशन मिळणं, काही लोकांना पगार सुरू होणं, पगार वाढ होणं अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। आर्थिकदृष्ट्या अतिशय सुखावह काळ असेल। आपण जर इतर ग्रहगोचरी विचार केला की या 2 वर्षामध्ये इतर ग्रहगोचरी कशी असेल, तर 15 मे 25 ते जून 26 या काळामध्ये या राशीच्या धनस्थानातून जाणारा गुरु अतिशय उत्तम आणि शुभफलदायी असल्याने या राशीच्या लोकांना दुग्ध शर्करा योग होतोय। गुरु धनस्थानातून लाभातून शनी, त्यामुळं 15 मे 25 ते जून 26 पर्यंत काळ ह्या लोकांना आर्थिक बाबतीत जोरदार शुभफळ देणार आहे, हे तर लक्षात ठेवा। कुटुंबामध्ये या काळामध्ये एखादं मंगल कार्य घडेल, मोठमोठी कामे ह्या लोकांची मार्गी लागून यांना मोठा पैसा मिळेल। जून 26 नंतर मात्र राशीला येणारा 3रा गुरु थोडा नोकरी व्यवसायामध्ये काही प्रमाणात अडचण निर्माण करणार जाईल। राहूचं गोचर दशमातून होत असल्याने हा राहू या लोकांना सत्ता, अधिकार, पद देणारा, नोकरी व्यवसायामध्ये प्रगती देणारा, मोठं यश देणार जाईल। थोडक्यात राहूचं गोचर छान आहे, शनीचं लाभातून गोचर, धनस्थानातून गुरुचं गोचर, हे सगळं ग्रहगोचर वृषभ राशीच्या लोकांना अतिशय छान आहे। त्यामुळे हा शनी ह्या लोकांना खूप छप्पर फाडके यश आणि पैसा देणार आहे। आपण जर दृष्टीचा विचार केला तर शनीच्या दृष्टीचा विचार केला तर शनीची चंद्रावर दृष्टी पडत असल्यामुळे काही लोकांना काही बाबतीत मानसिक त्रास किंवा लहानसहान आरोग्याच्या तक्रारी या काळात राहतील। आता आपण या लाभातील मीन राशीच्या गोचर शनीची वृषभ राशीच्या लोकांना काय फळे मिळतील आता मी सविस्तर सांगणार आहे। लाभातील हा शनी या लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश देईल। यांच्याकडून मोठमोठी कार्य सिद्धीत जातील। काहींना कीर्ती, मान सन्मान, प्रसिद्धी मिळेल। उत्पन्न जास्त झाल्याने किंवा उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने यांच्याकडून घर, वाहन, वास्तू, वस्त्र, दागिने यांची खरेदीचे योग येतील। थोडक्यात या सर्वांची ह्या लोकांना सहज प्राप्ती होईल। बऱ्याच दिवसापासूनचे घराचे स्वप्न या लोकांचं आता पूर्ण होणार आहे। मागील 2 वर्षापासून होत असलेल्या मानसिक शारीरिक त्रासातून हा लाभातील शनी ह्या लोकांची मुक्तता करणार आहे। या लोकांना आता मानसिक सुख, समाधान, आनंद आणि शांत वृत्ती मिळेल। मित्रमैत्रिणी, सुनाजावई यांच्याकडून उत्तम सुख आणि सहकार्य मिळेल। नातेसंबंध यांचे आता चांगले होतील किंवा नातेसंबंध दृढ होतील। काहींना अडकलेले पैसे मिळणं किंवा अडकलेल्या व्यवहारातून मार्गी लागून त्यातून मोठे आर्थिक लाभ होणं संभवतं। थोडक्यात विनाआयास या लोकांची कामे मार्गी लागतील। मोठे प्रोजेक्ट हाती घेतलेले पूर्ण होतील। त्यामुळे व्यवसाय किंवा नोकरीमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यास हरकत नाही। मात्र फेब्रुवारी 28 पासून या लोकांना शनीची 7.5 सुरू होणार आहे। याचं भान ठेवून या लोकांनी कर्ज काढावं किंवा कोणतीही गुंतवणूक, कोणतेही व्यवहार करावेत, अन्यथा पुढे 7.5 या लोकांना त्रास होणं संभवतं। पुढचं भाग्यत असं आहे की काहींना वृषभ राशीच्या काही लोकांना काही सरकारी नोकरी, काही लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची किंवा नोकरीमध्ये परमनंट होण्याची किंवा पूर्ण पगार मिळण्याची शक्यता राहील। नोकरीमध्ये अतिशय दिवस आनंदाचे आणि प्रगतीचे जातील। व्यावसायिकांना सुद्धा व्यवसायामध्ये मोठी प्रगती आणि चांगला पैसा या काळात मिळेल। विशेषतः
मशिनरी, सिमेंट, कोळसा, तेल, लोखंड, बांधकाम व्यवसाय व जमीन खरेदी विक्री व्यवसाय इत्यादी व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांना मोठे आर्थिक लाभ होणार आहेत. थोडक्यात या लोकांना नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे दिवस असणार आहेत. आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा विचार केला तर राजकीय व सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणं, एखाद्या पदाची प्राप्ती होणं किंवा अधिकार प्राप्ती होणं, त्यातून नावलौकिक वाढणं संभवतं. काहींना कोर्ट कचेरीमध्ये मनासारखे निकाल लागतील, जुनी येणी वसूल होतील. ह्या लोकांचं कर्ज आता कमी होणार आहे. थोडक्यात मागील काही वर्षात केलेल्या प्रामाणिक कष्टाचं चीज हा शनी ह्या लोकांना करून देणार जाईल. 2017 पासून सुरू असलेला वृषभ राशीच्या लोकांना त्रास किंवा 2017 पासून होत असलेली अधोगती आता कमी होऊन यांचा प्रगतीचा आलेख उंचावत जाणार आहे. थोडक्यात वृषभ राशीच्या लोकांना हा शनी मोठा पैसा, इच्छापूर्ती, घर, वाहन, वस्त्र अलंकाराची प्राप्ती, त्याचबरोबर उत्तम स्त्री सुख देणारा जाईल. वृषभ राशीच्या लोकांना वरील सर्व शुभफळे जरी मिळणार असली तरी या काळात या लोकांनी प्रामाणिक कष्ट करावं. म्हणजे 29 मार्च 25 ते जून 27 पर्यंत या लोकांनी प्रामाणिक कष्ट करावं, अहंकार गर्व करू नये, गरिबांना किंवा गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सगळ्यात मुख्य म्हणजे व्यभिचार, व्यसन किंवा 2 नंबरचे धंदे इत्यादी या काळात करू नये. मुख्य म्हणजे पैशाची बचत करून ठेवा किंवा नियोजन करून ठेवा, कर्जातून मुक्त व्हा. अन्यथा 2 जून 2027 नंतर सुरू होणारी शनीची 7.5 या लोकांना फार प्रतिकूल आणि शिक्षा देणारे ठरेल, हे लक्षात घ्या. मी तुम्हाला 2.5 वर्ष अगोदर सांगतोय, ह्या त्या गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला 7.5 नक्की चांगली जाईल. त्यानंतर आत्तापर्यंत आपण वृषभ राशीचं बघितलं, सविस्तर मी मार्गदर्शन केलं. यानंतर आपण मिथुन राशीला हे शनीचं गोचर कसं असेल हे सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.